तासगाव नगर परिषद शाळांचा कारभार अंधारात। वीज बिलासाठी विरोधी नगरसेवकांनी केले आंदोलन। थकीत वीज बिलामुळे अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप। अभ्यासाचा भोंगा वाजवणाऱ्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ थांबवा, विरोधकांचा इशारा। तासगाव नगरपालिकेच्या सर्व शाळांच्या वीज बिलाचा प्रश्न गंभीर बनला असून शाळा क्रमांक 14 मधील वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आल्याचा आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला। सत्ताधारी मंडळी व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात शहरात भीक मागो आंदोलन करून शाळांचे वीज बिल भरण्यासाठी निधी उभारण्याचा इशारा यावेळी विरोधकांनी दिला आहे। शहरात पालिकेच्या 16 शाळा असून सुमारे 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शाळा क्रमांक 14चे फक्त 1650 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे। या शाळेत 1ली ते 4थी पर्यंतचे 21 विद्यार्थी शिक्षण घेत असून डिजिटल स्क्रीन व PC सारखी शैक्षणिक साधने बंद पडली आहेत। इतर बहुतांश शाळांचे वीज बिल मुख्याध्यापकांनी भरले असताना शाळा क्रमांक 14 बाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले। शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नगर परिषद शाळांचे वीज बिल भरता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसेच शहरातील काही शाळांमध्ये कंपाऊंड नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। शाळेसमोर पाऊस पडल्यास चिखल होऊन विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नगरसेवकांनी सांगितले। यावेळी सुशील जाधव, गटनेते, विरोधी पक्षनेते रामचंद्र माळी, अभिषेक देशिंकर, अरुण साळुंके, पूनम माळी, सचिन कांबळे, अहमद मुजावर, ज्योती कोळी, उषा कांबळे, शोभा जाधव, अमृता माळी, तुकाराम कुंभारसह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव। सर्वांना माझा नमस्कार। आपल्या सर्वांना माहिती आहे की तासगाव नगर परिषदेच्या शहरात एकूण 16 शाळा आहेत आणि या 16 शाळांमध्ये अंदाजे 1300 विद्यार्थी शिक्षण घेतात। म्हणून शिक्षण विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे। मला आपल्याला हे सांगायचे आहे की नगर परिषद शाळा क्रमांक 14 या शाळेचे लाईट बिल भरले नसल्याने शाळेत लाईट नाही, शाळेतील डिजिटल स्क्रीन PC बंद आहेत। या शाळेत 1 ते 4 मध्ये 20 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेचे 1650 रुपये लाईट बिल थकले आहे। स्मार्ट मीटर असल्याने लाईट बिल भरलेले नाही, त्यामुळे मीटर बंद आहे। त्यामुळे 16 शाळेतील बऱ्याच शाळांना लाईट बिल मुख्याध्यापकांनी भरले आहे। शाळा अंधारात असताना प्रशासन व सत्ताधारी फॅन खाली आहेत। म्हणून आम्ही आज शहरात लाईट बिल भरण्यासाठी भीक मागो आंदोलन केले। त्या पैशातून शाळेचे बिल भरणार आहोत। सत्ताधाऱ्यांना नगरपरिषद शाळेचे लाईट बिल भरता येत नसेल तर शहराचा काय आणि कसा विकास करणार? शहरातील 3 नंबर शाळेला कंपाऊंड नाही। ही शाळा सांगली नाका येथे चौकात आहे। सुरक्षितता काय? शाळेच्या समोर पाऊस पडला तर चिखल होतो। सत्ताधारी फक्त सत्तेच्या मोहात आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा।